जय विठोबार राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने सुख झाले भो साधने दोहा विठला बरवा दोहा विठला बरवा रूप पाहता लोचने सुख झाले भो साधने दोहा विठला
देवाता ऐसा करे उपकार देवाता ऐसा करे उपकार देवाता ऐसा करे उपकार देवाता ऐसा करे उपकार देहाता विसर पाणी मन देहाता विसर पाणी मन देहाता विसर पाणी मन देवाता ऐसा करे उपकार देवाता ऐसा करे उपकार देवाता ऐसा करे उपकार देवाता ऐसा करे
करे उपकार देवाता ऐसा करे उपकार देवाता ऐसा करे उपकार देहाता विसर पाणी मग देहाता
पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडलिकाय धातुनिन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या या वार करे संतांच्या वार करे संतांच्या या वार करे संतांच्या वार करे संतांच्या या करे संतांच्या मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या वार करे संतांच्या या वार करे संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या संत सम्राट भगवान विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज राग ऋषी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संत मांदियाळी आणि आपलं आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या घनीभूत दयेने या ठिकाणी हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहाचे आज उपांत्य दिवस आहे. उद्या संध्याकाळी कीर्तन नाही. आज गेले 7 दिवस किंवा 6 दिवस आपण जी भगवंताची जी सेवा केली त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये लिखित नाही बरं का, अलिखित नियम आहे की आज मागणीचा अभंग घ्यावा असा अलिखित नियम आहे. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी महाराज काय मागणं करतात आणि आपल्या इच्छा काय आहेत याचं थोडंसं आपण चिंतन करू. कारण आपण त्रस्त होऊन चिंतन करायचं. जसं एखाद्याचं भांडण लागलं तसं मिटवणारा दोन्ही बाजूचा पक्ष समजून घेतो आणि मग मिटवतो, तसं आपण या ठिकाणी महाराजाची मागणी काय आहे आणि आपली जी मागणी आहे ती काय आहे, आपलं चाललेलं बरोबर आहे का महाराजाच्या विरोधात चाललं आहे, असा विचार या अभंगाच्या द्वारा आपण करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी ही जी भूमी आहे महाराज ज्यांच्या पदपर्शानी पावन झाली किंवा त्यांच्या ह्या सप्ताहासाठी ह्या गावासाठी आशीर्वाद आहेत असे असणारे वैराग्यमूर्ती जीवनमुक्त अवस्था भोगत असलेले आमचे हरिभक्तीपरायण भास्करगिरीजी महाराज त्यांच्या चरणावर मी एकदा नतमस्तक होतो.
तसेच ज्यांची काल सेवा झाली महाराज, संप्रदायाचं ज्याला भूषण म्हणावं, त्यांच्या जीवनामध्ये महाराज त्यांनी जो त्याग स्वीकारला आहे, त्यांचा समाजाने दखल घेतली पाहिजे. आणि समाजापेक्षा जे कार्यकर्ते मंडळी आहे त्यांनी दखल घेतली पाहिजे. कारण ज्या मार्गाने संतांनी आपल्याला जायचं सांगितलं त्याच मार्गाने आपण गेलो पाहिजे. अन्यथा मनाच्या मार्गाने गेलं तर काय होतं हे आपल्याला प्रमाण तुम्हाला माहिती आहे ना, आम्हाला पाठीत. पण जोपर्यंत आचरणामध्ये येत नाही, मूलभूत आचरणामध्ये येत नाही, तोपर्यंत त्याचा उपयोग नाही. या ठिकाणी हा सप्ताह चांगला म्हणजे बागायती सप्ताह आहे. आम्ही जातो बऱ्याच ठिकाणी, पण कोरडो सप्ते असते. तुम्ही म्हणता कोरडो कशी काय हो, कारण तिथं जेवणाची सोय नसते. आणि इथं जेवणाची सोय महाराज तास अर्धा तास माग होईल. पण एवढी महिला मंडळी महाराज ही कशामुळे, घरी आता काही ताण आहे का, स्वयंपाक करायचा नाही आणि मालकाला जीव घालायचा नाही, पोराला जीव घालायचा नाही. आणि पुरुष मंडळीला माहिती आहे आता जर हुकलो तर मग पुन्हा जेवायला कसं काय जावं, म्हणून त्यांना नाहीला जाणी कीर्तनाला यावं लागत. विठाला विठाला कारण भास्करगिरीजी महाराजांनी एवढं मोठं संस्थान महाराज आज महाराष्ट्राचं भूषण आहे. ते गजानन महाराजाच्या शेगाव नंतर त्याचाच नंबर लागतो महाराष्ट्रात. किती का मोठे मोठे करोडो रुपये वर्गाने होत्या. किती होत्या, करोडो रुपये. पण तशी स्वच्छता, तशी शिस्त, तसं जसं तिथं आहे तसं तिथं आहे. तिथं होण्याला काय कारण आहे याचा कधी विचार केला तुम्ही? गजानन महाराजाला गेला असता ना शेगावला, का नाही गेले? गेले ना. कारण ज्या गजानन महाराजाचे अध्यक्ष असणारे भाऊराव पाटील महाराज, ते स्वतः घरून जेवण आणि पाणी घेऊन यायचे. त्यांच्या आयुष्यात त्यांनी संस्थांचा चहा घेतला नाही. काय घेतला नाही? आणि आजही त्यांचे चिरंजीव पाहतात तेही तसेच वागतात. म्हणून त्या संस्थानला वैभव महाराज. कारण त्यागाशिवाय वैभव, त्यागातच शांती आहे. त्यागात शांती रणंतरम. भोगात शांती आहे का? नाही महाराज. आणि आपलं जे बहिर्मुख परमार्थाची जी वाटचाल आहे महाराज, ती कुठं आहे? भोगासक्तीमध्ये आहे. आणि भोगासक्तीमध्ये अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. हे मग तुम्ही कीर्तनकार असो का कथाकार असो, अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. नुसती त्यांचीच होणार नाही, त्यांना जेवढे भरभरून ऐकायला साथ देते त्यांची सुद्धा होणार. याच्यात शंका घ्यायचं काही कारण नाही. तसे पुरावे देतो तुम्हाला मी. विठाला विठाला ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण झालं महाराज आणि दुशासनाने द्रौपदीला भर मंडपामध्ये ओढत आणलं आणि त्यावेळेस तिचे पती दुर्योधनाच्या अधीन जिंकून गेले होते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं. त्यांनी खाली माना घातल्या. पण भीष्म आणि द्रोण हे दोन्हीही ब्रह्मज्ञानी होते, सामान्य नव्हते. आमच्यासारखे कीर्तन सांगे नव्हते. ब्रह्मज्ञानी होते महाराज. त्यांनी पाहिलं आणि खाली माना घातल्या आणि गप्प राहिले महाराज. त्यांनी अधर्म होत असताना विरोध केला नाही, त्याचं फल त्यांना एवढं भोगावं लागलं. आणि आपण तर अधर्माला साथ देतो असन तर आपलं फल कोणत्या मापाने मोजता येईल याचा विचार तुम्ही करा. विठाला सगळ्याला विनंती आहे, ज्याला हात आहे त्यांनी टाळी वाजा आणि ज्याला मुख आहे त्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हणा. हे माप तुमच्या पदरात पडणार. आम्ही बोललेलं किती पदरात पडन हे सांगता येत नाही, पण तुम्ही केलेलं तुमच्या पदरात पडणार हे निश्चित.
विठाला विठाला. त्याच न्यायाप्रमाणे महाराज आजही भास्करगिरीजी महाराज अजूनही पैशाला स्पर्श केला नाही. आता आमच्यासारखे म्हणणारे मग आमचं कसं चालन असं म्हणणारे आम्ही कसं धकावा. खरी गरज असेल तर धकत, देवाची गरज असेल तर धकत, आणि देवाची गरज नसेल तर धकत नाही. आता तुम्ही एवढा मोठा सप्ताह 7 दिवस महाराज, सप्ताह म्हणजे खरं जर पाहिलं तर आपली ही ज्ञानाची, उपासनेची आणि कर्माची दिवाळी आहे महाराज. या 7 दिवस सगळ्या लहान मोठ्या वृद्ध सगळ्यांनी नाहून निघायला पाहिजे. मग कुणी पारायणाला बसलं पाहिजे, कुणी भजनाला आलं पाहिजे, कुणी जपाला आलं पाहिजे, कुणी कथेला आलं पाहिजे, पण माघर आता कामा नाही. 7 दिवस कुठंच जायचं नाही, फक्त एकच काम करायचं, दिवाळी साजरी करायची. मग गावामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये झाड लोट, स्वच्छता, रांगोळी, दिवे लावणं. महाराज काही मराठवाड्यात म्हणजे हे मराठवाड्याचे, पण तिकडच्या परभणी जिल्ह्यामध्ये जातो आम्ही कीर्तनाला. काही गावात असं वाटतं की इथं दिवाळीच आहे, आणि काही गावाला सप्ताहामध्ये दिवाळीला मुली येत नाही, पण सप्त्याला 8 दिवस येऊन राहतात महाराज. असे बी काही गाव आहे. म्हणून सप्ताह कसा केला पाहिजे, दिवाळी सारखा साजरा पाहिजे. दिवाळीमध्ये भांडणं करते का घरात, सगळे आनंदाने प्रेमाने सगळे करते का नाही, तसंच इथं सुद्धा हे 7 दिवस 8 दिवस आपले इतके आनंदात प्रेमात गेले पाहिजेत क नुसतं गावाच्या पलीकडच्या लोकांनी बघत राहिलं पाहिजे, अरे काय सप्ताह चालू आहे म्हणजे. आणि फक्त किती दिवस, 8 दिवस करायचं, आपल्याला काय जास्त दिवस नाही. पुन्हा आपल्या कामाधंद्याला आहे ते सगळे आपण विठाला विठाला. कारण जीवानी परमार्थ केला पाहिजे, पण का केला पाहिजे, का केला पाहिजे. शेती का करता बाबा, शेतकरी आहेत का, शेती का करतात, नफ्यासाठी का तोट्यासाठी, नफ्यासाठी. नोकरी कशासाठी करतात, नफ्यासाठी का तोट्यासाठी. दुकानदार नफा करण्याकरता धंदा करतो का तोट्या करता, नाही. मग मला सांगा, एखादा शेठ आहे मोठा, आणि त्याचं पोरग शाळेतून आलं, कुठून आलं, शाळेतून आलं, त्याने दुकानाचं दार नाही पाहिलं, शाळेतून आलं, आणि त्याच्याकडे 2 लाख रुपये देईन का तो, जावर लगेच सामान घेऊन येतो 2 लाखाचं, नाही. कारण का, त्याला अनुभव आहे का, नाही. मग जसं दुकानदाराच्या मुलगा जरी असन तर अनुभव नसलं तर त्याच्याकडे पैसे देणार नाही, त्याला खरेदी सांगन का, नाही सांगणार. कारण दुकानात नफा तोटा कळावा, शेतीत काय कळावा, तन आणि धन कळावा, परमार्थामध्ये धर्म अधर्म कळावा, धर्म आणि अधर्म कळावा. आणि धर्म आणि अधर्मच नाही कळला तर आपण धर्म करतो हे कशावर. कारण धर्म कशाला म्हणतात आणि अधर्म कशाला म्हणतात याची व्याख्या जर माहीत नसेल तर आपला परमार्थ योग्य दिशेने चालला का. कारण याच्यावर राऊत बाबासारखं बोलणारं कुणीच नाही महाराज. कारण एवढा धिंगाणा झालाय. मला सांगा, कीर्तन जे ठेवतात त्या साधूची वास्तव परिस्थिती पाहून ठेवले जातात का युट्यूबवर ठेवले जातो. बर, जैनी युट्यूबवर कीर्तन घेतात, ह्याच गावाला नाही अनेक गावाला होत आहे, इथंच होतं असं नाही, अनेक गावाला होत आहे. मला सांगा, यांना हरिपाठ येतो का, मग यांना पारक आहे का. मग पारक नसताना जर कारभार करत असेल तर मतलब काय महाराज. बिगर लायसनच्या ड्रायव्हर तिच्या गाडीत बसणे आणि त्याच्या संग प्रवास घाटातून करणे, गाडी निघन जाईन का खाली. तसं परमार्थामध्ये आपल्याला धर्म आणि अधर्म कळला पाहिजे आणि ते हे कथेच्या माध्यमातून श्रवण केलं पाहिजे. परमार्थ महाधन, परमार्थ महाधन,
महाधन जोडी देवाचे चरण, देवाचे चरण जोडीन. पण कधी जोडीन? आम्ही म्हातारे झालो, कीर्तन करू करू, वाऱ्या करू करू, पण देवाची ना आमची भेटच व्हाय ना अजून. काय कारण आहे? प्रमाण खोटेत का आम्ही खोटे? हा शोध घेतला पाहिजे आपलं कुठं चुकतंय. बघा, तुम्ही शेतकरी असताना तर तुम्हाला नक्की ध्यानात येईल. दारे धरता ना तुम्ही, मोकळं पाणी सोडता ना. मला सांगा, मागच्या 15 आपण दारे धरले, ज्या वेळेस खाली पाणी नेलं, पुन्हा 15 दिवसांनी ज्या वेळेस पाणी सोडतं त्यातून, त्यावेळेस पाणी कुठून लीक होतं? बोला 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 बोला. दारे धरले तर माहीत पाहिजे ना. कारण जे आपण दार दिलं ते काय होतं? उलत, आणि उलतून त्यातून बोळं पडते. मग ते बोळं बुजिले तर पाणी पुढं जातं, नाही बुजिले तर मग बोळं आतून बुजितात का बाहेरून? का बरं बाहेरून बुजिले जमत नाही का? माती टाकायची ना, मग बाहेरूनच परमार्थ करायचा का? कुठून माती लावावं लागेल त्याला? आतून. तर दार बुजत. तसं अंतकरणातून जर परमार्थ केला तर देवाचे चरण जोडल्याशिवाय राहणार नाही. कारण देव हा वाट पाहतो महाराज. कोणाची? भक्ताची वाट पाहतो. वाट पागे उभा भेटीचे आवडी, वाट पागे उभा भेटीची आवडी, वाट पागे उभा भेटीचे आवडे, हो वाट पाहे उभा भेटीचे आवडे. कृपाळू तातडी उताबेले, कृपाळू तातडी उताबेले, कृपाळू तातडी उतावे, कृपाळू तातडी उतावे, कृपाळू तातडी उताबेले, कृपाळू तातडी उताबेले. कृपाळू तातडी उतावे, कृपाळू तातडी उतावे. वाट पागे उभा भेटीची आवडी, वाट पागे उभा भेटीची आवडी, भेटीचे आवडे, हो वाट पाहे उभा भेटीचे आवडे. वाट पाहे उभा भेटीशी आवळी, कृपाळू तातडी उतावीळ, असं महाराजाचं प्रमाण आहे. पण असा आपल्याला अनुभव आहे का? कारण अनुभव आला तरच म्हणता येईल बा आता जेवण झालं, पोट भरलं, हा अनुभव आहे. पण अनुभव का नाही? देव तर वाट पाहतो असं म्हणतात, पण तो कोणाची वाट पाहतो? कोणाची वाट पाहतो महाराज? ज्यांचा मल आणि विक्षेप गेला त्यांची वाट पाहतो. कोणाची वाट पाहतो? ज्यांचे 2 दोष गेले आणि 3रा दोष आवरण दोष आहे त्याची वाट पाहतो. आणि 2 दोष घालवण्यासाठी महाराज आपल्याला कर्म करावाच लागतं. कारण जोपर्यंत आपण निष्काम कर्म करणार नाहीत, निष्काम उपासना करणार नाहीत, तोपर्यंत कुणीही देवाचा देव आला तरी इथून सुटू शकत नाही महाराज. म्हणून म्हणतात, नाथ महाराज म्हणतात, देहाचे माथा वर्णाश्रम, आश्रमाचे माथा कर्म, कर्म अभिमान ज्यासी परम, त्याशी देह भ्रम अनिवार. कशाचा अभिमान? कर्माचा अभिमान. आणि मग कर्माचा ज्याला ज्याला अभिमान आहे त्याचा देह भ्रम जात नाही महाराज. आणि मग पाकिट मारून जाईन का? हो,
कारण निस्ता मनात राहिला तरी नाथ महाराज पुन्हा सांगतात मदरी घोनिया शरण जो वांची महिमा सन्मान तो गुळातील पाषाण जाण केवळ जाण गुळ दगड रसात दगड टाकला एवढा एवढा खडा खडीचा शिजला रसासंग गुळ झाला पाक झाला ढिपीत गेला पुन्हा तुमच्या काळेगावला आला लापशीत शिजला बोट चापा झाला का हो नरम झाला का काही तसं इथं मान सन्मान ची इच्छा करणं त्याला गुळातला दगड म्हटलं कशातला दगड म्हणलं गुळातला त्याच्या पुढं तेवढ्यावर थांबले नाहीत नाथ बाबा देव बोलतो हे नाथ बाबा बोलत नाहीत भागवतामधल्या वव्यात आणि हे देवानीच प्रत्यक्ष उद्धवाला सांगितलेलं आहे नाथ महाराज फक्त आपल्याला ट्रान्सलेशन करतात संस्कृतचं मराठी सर्वांगी सुरेख सुंदर नाकावरी तिच्या पांढरी टिक तिशी वरीना साधू लोक तैसा विषय लोभ मज भजनी काय म्हणतात महाराज पोरगी सगळ्या अंगाने चांगली आहे पण नाकाला कोड फुटला नाक नाही देणे वाया गेली नाक नाही देणे वाया गेली लक्षण आहेत पण नाक नाही वाया गेली सगळं चांगलं आहे महाराजाचा आवाज चांगला आहे महाराजाचं पाठांतर चांगलं आहे महाराजाची भाषा लई गोड आहे सगळ्या अंगाने चांगला आहे पण खळ तू कीर्तन झालं की काय करायचे त्याच्या 32 लक्षणाला पुढे जाऊन नाथ महाराज काय म्हणतात ऐका जैसे ज्याचे प्रलोभे मन तैसे निरूपी निरूपणा अर्थ स्वार्थ उपदेश पूर्ण धन लोभे ज्ञान निर्वीर्य होय काय होतंय काय म्हणलं नाथ महाराजांनी हरिपाठाच्या अभंगात काय न पुसका पद्मिनीचे सोहळे काय न पुसका पद्मिनीचे सोहळे काय न पुसता पद्मिनीचे सोहळे काय न पुसका पद्मिनीचे सोहळे डोहळे कैसे होय वाटेचे डोहळे कैसे होय वाटेचे डोहळे कैसे होय काय न पुसता पद्मिनीचे सोहळे वाटेचे डोहळे कैसे होती वाटेचे डोहळे कैसे वाटेचे डोहळे कैसे होती काय न पुसका पद्मिनीचे सोहळे वाटेचे डोहळे कैसे होते वाटेचे डोहळे कैसे होते वाटेचे डोहळे कैसे काय न पुसका पद्मिनीचे सोहळे वांझेशी डोहळे कैसे होती तसं कितीही चांगलं आसन आणि लोभी आसन महाराज तर त्याच्यापासून कोणालाही बोध होणार नाही कारण लोभी भक्त भक्त आणि करी धनार्जन हेची भक्तीशी मुख्य विघ्न धनलोभी अभक्त पूर्ण ऐका धनलोभी अभक्त पूर्ण सत्य जाण उद्धवा देव सांगतोय मी नाही सांगत हा मी फक्त वाचितोय आता मला काही येत नाही फक्त वाचन करतोय मी मग आशा केल्याने आपल्याला सुख प्राप्त होईल का बाबा होणार नाही
मग अशी पद्धत आहे का तुम्ही जेवलं की माझं पोट भरतं? नाही. मग आपल्याला माऊलींनी सांगितलं आणि सगळ्यांनी संतांनी सांगितलं. काय सांगितलं? आपुली आपण करा जोडवण हे आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे आपोली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावी. कारण नरदेहाला आलेल्या जीवाला ह्या भवसागरातून मुक्त होता येतं. दुसऱ्या कोणत्याही योनीमध्ये होता येत नाही. आपल्याला ह्या मानवदेह प्राप्त झाला महाराज. कारण हा इतका मौल्यवान नरदेह प्राप्त झाला आणि देवाने आपल्याला सगळं दिलं. ज्याने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे जो या भिवरीच्या तिरी कट धरोन्या करी पाऊली समची साजरी अंतरी धरोनी राहेन दिले इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग आईशे. कारण आपल्याला सगळ्याला लागलेला जो भवरोग आहे तो कशाने जातो? ईश्वराची सेवा केल्या वाचून जात नाही. मग ईश्वराची सेवा आपल्याला करापूर तालुक्यातलंही होती. तुम्ही जवळचे तुम्हाला सगळं माहिती. आज दात घासायला माती राहिली त्यांना. का बरं? कशामुळं नाही राहिली हो? गड्याच्या भरोशावर. गडी पाणी आणीन, गडी बैल सांभाळीन, गडी गाडी घेऊन येईन, गडी तांगा घेऊन येईन, सगळं गडीच करीन. दात घासायला नाही राहिला. आमच्या गावात बी होते 300 काही नाही राहिलं आता. मग पोट भरायचं त्याच्यावर भागत नाही तर इथं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती करायची ती पैशाने आणि गडी लावून कशी होईल महाराज? प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे का ग्रंथ वाचलेच पाहिजेत. ज्ञानेश्वरी पारायणाला कमीत कमी गावातले 200-400 लोक पाहिजे. किती वेळ लागतो? 3 तास. 3 तासात तुम्ही काय करता बरं? काय करता? हे गाव पलीकडे मांडता का पलीकडे इकडं आणता? हा, मग गल्लीपासून दिल्लीपर्यंत झाडीत बसता लोकांचे उकांडे. हे पुढारी असा आला आणि ते पुढारी तसा गेला. काय फायद्याचं सांगा ना मला? आपल्या पदरात काय जीवन आपलं व्यर्थ चाललं महाराज. मग आता तरी देवाचा संबंध आहे का? आता परमार्थ हा चालू आहे. देवासाठी देव प्राप्त होण्यासाठी का पुण्य प्राप्त होण्यासाठी? बोला बरं, बोला बोला बोला. पुण्य. बर, आता तुमचं झालं पुण्य आणि आमचं काय? पाकिट. आमचं काय? पाकिट. मला सांगा मग तुम्हाला पुण्य पाहिजे ना आम्हाला पाकिट पाहिजे? देवाचा ना आपला काही संबंध आहे का आता? नाही. काही चुकत असलं तिथे सांगा. पुन्हा उद्या म्हणू नका कुरकुर. हा, मग जर आपला उद्देशच वेगळा असेल तर महाराज देव भेटेन आपल्याला? प्राप्ती होईल? होणार नाही. म्हणून प्रत्येक जीवाचं कर्तव्य हे, मग महिला असतील पुरुष असतील महाराज, हे 7 दिवस असा दणकेबाज कार्यक्रम झाला पाहिजे का देव सुद्धा वरून बघायला आला पाहिजे का ह्या दिघी काळेगाव दिघीमध्ये देव पहावाया करीव सायाचा, देव पहावाया करीव सायाचा, नधरी आसनाची ओ नधरी आसनाची बात, देव पहावाया
पहावया करी ओसायास. हा देव पहावया करी ओ सायास. कारण सायासच केले पाहिजे. किमान 7 दिवस एवढा आठवडा आपल्या हक्काचा राखीव. काय पाहिजे? राखीव. जसं आपल्याला कोरोनाच्या काळातून देवानी सही सलामत वाचवलं का नाही महाराज? हा मग आपण राहिलेले दिवस त्याचा विचार करावा. आणि निदान आठवडा द्यायला का अडचण आहे? नका देऊ महिना 2 महिने 4 महिने, पण आठवडा द्यायला का अडचण आहे का? आणि 1 आठवडा जरी दिला तरी देव खुश झाल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही जर येणी मोजित असन तर मग मात्र टिकूर घेऊन ते तुमचं ते नेणार आहे. त्यो नेणार आहे. कारण ती कोणाचं आहे? ती कोण आहे? त्याची दासी आहे ना. लक्ष्मी त्याची दासी आहे. आणि मग त्यांनी सांगितलं त्याला उचल याचं राहतील का पैसे? मग 16,000 राहणार नाही, 32,000 राहणार नाही. कारण जयाचे नाम पापनाशी लक्ष्मी आयशी जयाची दासी. तो हा तेज पुंज राशी सर्व भावे जाशी. आणि असं जर झालं तर मग महाराज म्हणतात बरवा फळलाश. अवघा निवारीला सीन. महाराज हा जन्म मरणाचा सीन किती वाईट आहे महाराज. विचार करा. आपण आता मरणार नाहीत असं प्रत्येकाला वाटतं का? मरणार आहे हाय का आठवण? कारण मरण विसरलत महाराज आपण. मृत्यू येणारच नाही हे जगातलं आश्चर्य एक आठव. कारण लोक आपण जाळायला जातो. बरा होता पण चांगला होता, काल बोलला गेला ना, पण कवर पेटला आणि चला ना आता कवर बसता इथं. म्हणजे इतकी मोठी आपल्या जीवाला ही भ्रांती आहे महाराज. आणि तो दिवस आपल्यावर येणार आहे, आपणही जाणार आहे. आणि देह हे साधन आहे महाराज. साधन काय आहे? साधन आहे. आणि साधनाचा पुरापूर उपयोग करून घेणं ती देवानी आपल्याला त्याची बुद्धी पण दिली, विचार पण दिला आणि सगळे इंद्रिय पण दिलेले आहेत महाराज. मग आपल्याला काही करायचं का? सगळं तेच करतो आपण. उगच मालक व्हायची गरज आहे का? कारण ते पहिलं मन होतं, आता ते नाही राहिलं. पण उगच एखाद्या मोठ्या पुढारीची गाडी आणि ड्रायव्हरने म्हणायचं मी मालक आहे. कारण सगळं कोणाचं आहे? त्याचं आहे. कारण सगळ्याच तो सामान्य रूपाने सगळ्याच तोच चालवतो. कोण बोलवे
चाले हे शरीर कौनाची असते कोण बोलवितो हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन करू नको चुकू नको. खरं वाटतं का भजन? भजन करा वाटतं का महाराज? आताच्या काळात इकडं माहित नाही पण आमच्या तिकडं सांगतो. कोणालाच फुगट काही करू वाटा हा ते मग दिल्यावर तर करावं लागेल ना. दाम करी साम वेड्या काय पैसा करी सलाम तसं. कारण प्रेम राहिलं नाही देवाविषयी आपलं प्रेम नाही म्हणून देव आपल्याला भेटणार नाही महाराज. मग मात्र आपली हे मनुष्य देह गेला अधोगती निश्चित. याच्यात शंका घ्यायचं काही कारण नाही. कारण देवानी हा आपल्याला खास कशासाठी दिला? किती आहे? 3.5 हाताचा. कुठेही कोणाच्या ज्याच्या त्याच्या हाताने मोजला की 3.5 हातच भरतो तो. आणि असा 3.5 हात निसता देह दिला नाही. सगळं दिलं, खाणं पिणं दिलं, सगळं दिलं. पण आता त्याचं खायचं ज्याला मराठीमध्ये म्हणे आपल्याकडे कणगीला खायचं आणि इरल्याला गायचं. तुमच्याकडे आहेत का कणगी? नसत्यान पाहिल्या असत्यान. हा कणगीला खायचं म्हणजे देवाचं खातो आणि संसाराचं गातो. त्यांनी लय कमिलो आणि यांनी लय गमिलो म्हणजे नसल्याले कुटाने करतो. पण करीनात का? पण किमान सप्त्यात तेवढे 3 तास द्या असे तुमच्या सगळ्याच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि एवढी मागणी आहे की सगळ्या पुरुष मंडळींनी सकाळचे 3 तास ज्ञानेश्वरी पारायणाला कंपल्सरी दिलेच पाहिजे. तर तुमच्या सप्ताह बागायतीने मग अंगूरचा बाग लागल्यासारखा होईल. विठाला आता परमार्थ करून आपल्याला प्रतिबंध आहे असं वाटत का? प्रतिबंध कळावा. जसं शेतकऱ्याला प्रतिबंध कळतो, दुकानदाराला प्रतिबंध कळतो. शेतात तण झालं, फुली उगली की माणूस पाळी घालतं की इथे झाल्यावर घालतंय. तण हांड वाफलं की पाळी घालताय ना का म्हणतं ईद भर होऊन द्या मग घालून नाही. तसं शेतीमधलं तण कळावा आणि परमार्थामधला प्रतिबंध कळावा. आपल्याला प्रतिबंध काय आहे आणि प्रतिबंध तो कशाने दूर होईल हेही कळलं पाहिजे. आणि हे जर कळलं नाही तर मग ते शेतकऱ्यासारखं होईल. आमचे आजोबा होते असं म्हणते. त्यांच्याकडे एक गडी होता, गोष्ट ध्यानात आली म्हणून सांगतो. तर ते म्हणला ते आमच्या आजोबांनी विचारा रे पास कुठं ठेवली? ते म्हणला काका ढगाखाली ठेवली. कुठं ठेवली म्हणला? ढगाखाली ठेवली. आता ढग दुसऱ्या दिवशी राहणार आहे का? आपलं तसं होऊ नाही. कारण हा नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवाची होईन म्हणती तरी का चित्ती न धरावी. कुठं धरायचं? चित्तामध्ये. आणि मग चित्तामध्ये धरला की काय? चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखे नाम
तुमचे वर्णावे गुण हा चित्ती डोळा रूपाचे ध्यान डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे गुण डोळा रूपाचे ध्यान आणि मुखामध्ये त्याचं नाव. काय खर्च आहे हो? कीर्तनकार लागतो, वाजवणारा लागतो, सिस्टीम लागती, कॅमेरा लागतो, काहीच लागत नाही मला. काही लागत नाही, त्याचं नाव परमार्थ. आणि काहीच पुरत नाही, करणाराला जाळलं जातं, त्याचं नाव संसार. इथं काहीच पुरत नाही मला कोणाचं, कारण तो नाहीच ना. आता आपल्याला भ्रांतीने असत्य वाटतो, पण तो आहे का तर अजिबात नाही. मग संतही सांगतात, देवही सांगतो, संसार एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता. कारण हा प्रवाह रूपाने नित्य प्रवाह याचा रोज 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 आपलं आयुष्य कधी बाल होतो, कधी तरुण झालो आणि कधी वृद्धपणा लागलो, कळलं का नाही. कोणत्या साली केस पांढरे व्हायला लागले सांगता येईल का? नाही सांगता येणार. हे सृष्टीचा नियम आहे. हळूहळू हळूहळू हळू सगळं प्रवाह रूपाने हे वाहत राहतं आणि ह्याच्यावर जास्त विसंबू न राहता आता हा आपल्याला प्राप्त झालेला नरदेह आपलं कल्याण करून घेण्यामध्ये घातला पाहिजे आणि आपल्याला प्रतिबंध काढला पाहिजे. आणि प्रतिबंध काय आहे तर अभंगात सेवा आस भय चेंदल जागा मगोद आस भय लजा चेंदगा मगोद काय मागणं महाराजाचं. हास भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध याचा माझा. कारण आस मागिलाची आस तोवरी न व्हावे उदास. कारण जोपर्यंत मागल्याची आस आहे तोपर्यंत उदास होता येतं का नाही. म्हणून आस तोडा. आस तोडा म्हणजे काय करा, त्याची पहिली मुळी हाना खालची. आशा ते समूळ आशा ते समूळ गणो न काढावे करीत गोसावे व्हावे देणे करीत गोसावे व्हावे देणे. आशा ते समूळ न काढावे करीत गोसावे व्हावे देणे करीत न पावे व्हावे देणे. आशा ते समूळ खणून काढावी आणि मग गोसाई व्हावं.
आशासह गोसाई झाली. काय करता? आमचा तर घात होणारच आहे, पण आमच्या संग तुमचाही होणार आहे. कारण घाताला लय प्रकार येते. म्हणून असं भय चिंता. भय कशामुळे? दुजय म्हणून दुजे जाऊ जाऊ खडे तो तो संसार भय जोडे. हे आपुलेनी तोंडे बोलती वेद. मग दुईत घालवायचं तर ते दुईत घालवण्यासाठी काय करावं लागतं? तर कर्म, निष्काम कर्म करावं लागतं. त्यावेळेस चित्त शुद्ध होतं. कारण त्या आंतरिक कर्ममळाचे बंधन, काय म्हणतात महाराज? आंतरिक कर्ममळाचे बंधन त्याचे स्वधर्म करावे शाळणं. आता परमार्थ करणं हा आपला धर्म आहे आणि ह्याच्यापासून अपेक्षा करणं हा अधर्म आहे. परमार्थ करणं हे जीवाचं कर्तव्य आहे आणि त्या परमार्थापासून जर अपेक्षा केली असेल तर तो अधर्म झाला, तो धर्म राहिला नाही. त्याचे स्वधर्मे करावे शाळण. कर्मे कर्माचे निर्दळन. काय करा? कर्मानीच कर्माचं निर्दळन करा आणि करोनी आपण नैष्कर्म्य व्हावे. महाराज भागवत वाचलं का माणसाला झाकत जाती महाराज त्याची. नाद भागवत वाचा तुम्ही, मग कळतं माणसाला की आपला परमार्थ खरा चालू आहे का खरंच आपण देवाचे हब हप आहेत. कारण आपल्या हाताने आपला घात होता. कारण महाराज म्हणतात आपण घात करू शत्रू मी झालो दावे दारू एवढंच. पण आता आपण पुढं म्हणत तू तो कृपेचं सागर शरण नाही. कारण देवाला जर आपण अनन्य भावाने शरण असोत तर महाराज देव आपलं सगळं, जसं बघा ह्या माई आता कितीही लेकरू गटारात भरलं किंवा संडासनी पुरं अंग भरलं त्याचं फेकून देती का? त्याला उचलती, धुती, स्वच्छ पुसती महाराज आणि पुन्हा नवे कपडे घालून मुखी घेती. महावाघे म्हणते महाराज. देवही तसाच. कितीही भक्त अनन्य भावाने शरण जर आला तर देव त्याला कितीही पापी असून द्या त्याला खांद्यावर घेतल्याशिवाय राहत नाही महाराज. पण तसा गेला पाहिजे. आणि शरण जाण्याला काय लागत महाराज? भाव लागतो. काय लागतं? भाव लागतो. अनन्य भावाने करतरे आवळे तैसा हाने करतरे आवळे पैसा हारे करतरे आवळे पैसा हारे करतरे आवळे भाव बळे आकळे एरवी नाकळे. नाकळे करतळे आवळे ताय सहारे. महाराज साधू संतांनी आपल्याला एवढं सोपं करून ठेवलं की नामस्मरणाने सुद्धा सुरुवातीचं नामस्मरण अपेक्षा रहित केलं तर कर्म, तेच नामस्मरण म्हणजे अपेक्षा रहित केलं की उपासना, आणि मग कर्माने चित्त शुद्ध होतं. उपासनेने चित्ताला स्थिरता प्राप्त होती आणि मग मात्र आपण जी होय देव गुरु आपण जे होय देव गुरु आपण जे होय देव गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपण ते देव
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. महाराज देवाला धीर धरवत नाही महाराज, त्याला भक्ताविषयी धमज निघत नाही महाराज. समोरचं ताट लुटून देतो, लक्ष्मीला सोडून देतो, रुक्मिणीला सोडून देतो महाराज, पण धावत येतो. कारण त्याला धरवत नाही धीर. असा भगवान परमात्मा आपल्याला सहज प्राप्त होतो महाराज. आणि हे सुद्धा, हे ध्यानात घ्या, हे सुद्धा फक्त वारकरी संप्रदायातच सापडन तुम्हाला. इतर संप्रदायात कुठेही जीवनमुक्तीचं लक्षण सांगितलेलं नाही, कोणाला प्राप्त झालेलं नाही. जीवनमुक्तीचं सुख हे फक्त आपल्या संतांनी आणि उत्तर मीमांसाकारांनी हे प्राप्त करू, पूर्व मीमांसेला सुद्धा नाही. म्हणून माणसाला थोडं कवाय ना शास्त्र ऐकलं पाहिजे. मला सांगा, तुमच्याकडे कापसा असतात ना का सोयाबीन असतं? हा, कापसा असते हे का नाही? मग कापसावर औषध हाणतो आपण, मग औषधाचा अनुभव असतो का आपल्याला? नाही. मग पितोत का? आता कोरोजन पांढरं फॅक येतं का नाही बासुंदी सारखं घटमट, पण थोडा एक चमचा घ्यायला काय अडचण, त्याचा वास बी येत नाही, पण घेतं का? मग त्याचं ज्ञान आहे तुम्हाला? सांगा बरं, त्याचं ज्ञान आहे का? नाही. पण दुसऱ्याने सांगितलेलं आहे ना, त्याचे पिऊन मेलेत, हा अनुभव आहे. हा, मग तसं संत सांगतात ना आपल्याला, त्यांच्यावर विश्वास ठेवा. साधू सांगतात, पोट तिडकीने सांगतात महाराज, काही घेणं देणं नाही. काय गरज राऊत महाराजाला हिंडायची महाराज? त्यांना जर त्यांचं जीव आज जीवन मुक्त येते, त्यांना गरज आहे का 4-4 महिने तिथे यांना द्यायची, पुन्हा इकडे खेडेपाडे हिंडायची? काय गरज आहे? अरे तुमच्याकडून 1 कोटी जप घेतला, तुमच्या फायद्याचा का त्यांच्या? त्यांना गरज आहे का? अरे त्यांच्या भाईजाक झालंच नाही ना. मग अशा अवस्थेत साधू सांगतात ते खरं असतं. कोण? साधू. मी लक्ष द्या, कपडे घातलेला नाही माझ्यासारखा साधू. हा, ज्यांनी 6 धुतलेत, आस भय चिंता लाज काम क्रोध हे 6 धुतलेत. तोडावा संबंध याचा माझा. देवाकडे मागणी करतात, आणि आपली मागणी काय असती बघा. तुमची मागणी तर रोज असती हनुमंतरायाकडे, हनुमंता आजचा दिवस सुखाचा जाऊ. तो म्हणतो, बाबा तुमच्या धाका मी गावाच्या बाहेर येऊन बसलोय, मला काय माहीत. ते म्हणतो गावजवळ हनुमान, बाहेर मारा. मग देवाकडे काय मागावा हे सुद्धा कळलं पाहिजे आपल्याला. देवाकडे मागा, हेच दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. अरे मी देवाचा आहे आणि देव माझा आहे. कसा भाव पाहिजे? देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. हीच माझी सत्य वाचा, हीच माझी सत्य वाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा आणि हीच माझी सत्य वाचा. असा जर आपला निश्चयात्मक भाव झाला, अरे संसार कुणी सोडायचा नाही सांगितला.
कुणी राख लावायची नाही सांगितले आपल्याला, कोणत्याही संतांनी नाही, देवानी नाही, कुणी सांगितलेलं नाही. संसार सोडायचा नाही पण धरायचा नाही. कसं आहे, भजन करावे याच्यासाठी नाथ महाराजांनी आहे ना, त्याला काय म्हणतात आता, कशाला आंदोलन चालू आहे आपलं, जरांगे पाटलाचं आरक्षण. नाथ महाराजांनी आरक्षणच देऊन टाकलं महाराज आपल्याला. हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता, हरी बोला भांडता, हरी बोला काढता, सर्व कार्य करता, हरी बोला जनी, हरी बोला विजयनी, एका जनार्दनी महाराज आरक्षण देऊ ना, कधी बोलवा, सर्व कार्य करता हरी बोल, संडासला बसला असला तरी हरी हरी बोल, त्याच्यामधून तुला फायदाच होणार. पण कलिपुराण वाचून काय फायदा होईल सांगा बरं मला. कलिपुराण आहे तुमच्याकडे, येतं का नाही? सकाळी पेपर, दिवे, कोणती नगरी, पुण्यनगरी, दिवे नगरी काय आहे ना, दिवे मराठी, हे कलिपुराण आहे. त्याच्यासाठी माणसं 2-2 तास घालते महाराज. हाटलाच्या टेबला खुर्च्या मोडून टाकल्या ते. बर, आपला फायदा काय नेमका? माणसाकडे विचार आहे, पशुकडे विचार आहे का? नाही. आता ते तिकडे जाऊन लई लांब भागन, लई पसारा होईल. कारण त्यांच्याकडे विचार नाही, आपल्याकडे विचार आहे महाराज. म्हणून आपण काय केलं पाहिजे, सकाळी कधी उठलं पाहिजे, किमान 5ला उठलं पाहिजे, किमान कमीत कमी 5ला. आणि ज्यांची 50शी वलंडली त्यांनी तर उठलंच पाहिजे. ज्यांना आई वडील आहेत त्यांनी आई वडिलाचं दर्शन घेतलं पाहिजे. कोण कोण घेतं वर हात करा वर. आई वडिलाचा वा, पुरी दिसल्यावर 2-4 मला, पोर तर एक दिवसाना, त्या तिकडे एक हात निघाला, ते पण बारीकच आहे. दररोज एक दिवस सगळ्याला पाय पडून सांगतो, आई बाप जोपर्यंत आहेत तोपर्यंत काशीला जाऊ नका, कोणत्या तीर्थाला. आई बाप हेच तीर्थ आहे, सकळ तीर्थाची आधुरे, जिया का माता पितृ तया शिवेची शरीरे लोन की. म्हणजे आई बापाचं दर्शन केलं तर आपल्याला सगळ्या तीर्थाचं दर्शन होतं. जसं समुद्राचं स्नान केलं की सगळ्या तीर्थाचं स्नान होतं, तसं आईबापाचं स्नान केलं की सगळ्या तीर्थाचं म्हणजे देवाचं स्नान होतं महाराज. पण आता हे झालं पोहरांचं. महिला मंडळी, मालकाचं कोण कोण पाय पडतं? हा, जे पाय बोलू नका, जे पाय पडत असते ते वर हात करा थोडासा. बघा ती म्हातारी, वा 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 वा, एक त्या तिकडे, 1 2 3. मला सांगा, तुम्हाला मुलं तुमच्या ऐकण्यातले असा वाटते का मानणारे असा वाटते? बोला बरं. आता सोपंच सांगतो, लय अवघड जात नाही. तुम्हाला तुमचे मुलं ऐकणारे असावात का मानणारे असावात? ऐकणारे असावात, बरोबर आहे. मानणारे समजा कमी जास्त मानत, पण ऐकणारे असतात. ऐकणारे असले म्हणजेच मानणारे असतात. मग देवाचं ऐकावा का मानावा? हा, ऐकावा. मग देवाचं ऐकतो का मानतो? बोला. देवाने सांगितलं नवऱ्याची पाय पडत जा. पती हा परमेश्वर आहे, पडता का? मग सक्रातीला ह्या सक्रातीला त्या सक्रातीला का वट पौर्णिमेला आणि उगाच दोरे बांधतात, मग 7 जन्म होऊन दे कशाला? हा, हसायसाठी सांगत नाही. मला करमणूक करायची नाही तुमची. धर्म सोडला तुम्ही. आपला धर्म आहे तो पतीचं दर्शन करणं, हा स्त्रीचा हाच धर्म आहे तिचा. देवाला नाही गेली तरी चालेल, पण तिने पतीचं दर्शन घेतलं पाहिजे मला. आणि पोरांनी ज्यांना आई वडील आहेत
त्यांनी नित्य नियमाने सकाळी एकदा तरी दर्शन घेतलं पाहिजे. आणि आपल्या घरामध्ये कुणी स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु गुरु भक्ती स्वामी काज गुरु पितृवचन सेवापते विष्णूचे महापूजा विष्णूचे महापूजा पितृवचन सेवापते पितृवचन सेवापते विष्णूचे महापूजा प्रमाणासह सिद्ध झाला आता. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. आपल्या नवऱ्याचे पाय पडलं की विष्णूची पूजा झाली. आई बापाचं पाय पडलं की लक्ष्मी नारायणाचं दर्शन झालं. महाराज एवढं फल आहे त्याच्यात. ज्याच्यात फल आहे ते करीत नाहीत आणि मग नाही ते करतात. नसल्याले फोटो लावतात. मोठमोठ्या शिड्या रोडवर लावतात. कशाला रे बाबा जाहिरात. नाशिवान देह जाणार आहे. काळाचा आहे आपला नाही. आणि हा पंचमहाभूताचा आहे. याचं अंजन मंजन करण्यासाठी देवाने आपल्याला देह दिलेला नाही. देवे दिला देह भजन. आणि ज्यांची आस भय चिंता लाज काम क्रोध गेला आणि मग असं तोडावा संबंध याचा माता अशी मागणी करतात. आणि पुन्हा अभंगाच्या तिसऱ्या चरणात ठाव देई चित्ता राखे पायापासे ठाव देई चित्ता राखे पायापासे ठाव देई चित्ता राखे पायापासे ठाव देई चित्ता राखे सकळ वृत्तीचा खंडित सकळ वृत्तीचा खंडित करीत हा जीव सुख पावे 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 मागणं मागताना आस भय लाज चिंता काम क्रोध या तोडावा यांचा संबंध असं मागितलं. पण तेवढ्यावर भागलं नाही. मग काय करा. ठाव देई चित्ता राखे पायापाशी. काय म्हणतात. ठाव देई चित्ता राखे पायाची आणि सकल वृत्तीशी अखंडित. मागणं कसं आहे महाराज. सकल वृत्ती. किती वृत्ती निघतात एका तासात सांगता येईल का.
एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहे तोची. म्हणजे ज्ञानीपुरुष जाणू शकतो. मग आपल्या अंतकरणामध्ये किती वृत्ती निघतात सांगता येईल का? पण महाराजाचं मागणं कसं आहे? अनंत बुद्धीचे तरंग क्षणाक्षणा पालटे रंग. कारण मागणंच असं आहे की उक्त मागितलं. कसं मागितलं? उक्त या सकळ वृत्तीशी आणि अखंडित तास 2 तास नाही कीर्तन होऊस तर किंवा सप्ताह होऊस तर नाही, अखंडित. मग एवढ्यानी भागलं नाही. पुन्हा महाराजाला अडचणच उभी राहिली. आणि मग अशी अडचण उभी राहिल्यानंतर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात काय मागणं मागतात? देवाता ईसा करी उपकार, देहाचा विसर पाडीच. कारण देहाचा विसर झाल्याशिवाय पुढं जाता येत नाही. भक्त ऐशे जाना जे दे. कोणाला म्हणलं? जे देहावर उदास आहेत तेच भक्त आहेत. आणि जे गंडे मोजित ते भक्त आहेत का? हा, गंडे मोजणारे भक्त असतात का? आणि देणारे महाराज अवघड आहे. कारण का? तुम्ही जोपर्यंत तुमचं अज्ञान आहे तोपर्यंत हेच आमचं भांडवल आहे. आम्ही काही सांगायचं आणि तुम्ही टाळ्या वाजायच्या. वा वा, काय महाराज बोलला व. तो काय म्हणला? ए पिस्तुलिया, हसले. काय आता काय सांगावं बाबा, लयच वाईट वाटतंय महाराज. मामाची पोरगी पळवली. अरे हे काय कीर्तनात? आणि तुम्ही हसता. महाराज विचार करा, यवन सुद्धा आपल्या मस्जिद मध्ये धर्म सोडून वागतात का हो? म्हणून आपल्याला का सहन करता तुम्ही?
कारण तुम्हाला माहीतच नाही आणि तुम्हाला त्याची गरज नाही. आणि गरज वाटली तर तुम्ही ज्ञानेश्वरी, गाथा, अभंग वाचा ना महाराजाचे. काय काय बोललेत महाराज. पार आईमयावर घोडे लावलेत महाराजांनी. पुढे शिदडीचे रडतील रडतील, पुढे शिदडीचे रडतील रडतील, पुढे शिदडीचे रडतील रडतील, पुढे शिदडीचे रडतील. किती सांगो तरी नाही वटकीचे, पुढे शिदडीचे रडतील, पुढे शिदडीचे रडतील, पुढे शिदडीचे आता बटकीचं म्हणलं बुवा, याच्यापेक्षा काय अजून लय पुढे बोलले. पार ही गावलात कोणाची ही सुद्धा सांगितली त्यांनी. पण निदान ते आता शब्द उच्चारता येत नाही. उच्चारला काही अडचण नाही, उच्चारलेच पाहिजेत. सगळ्यांनी झाकून ठेवलं तर माहीत तरी का होईल. याच्या खाली काय, ह्या टोपल्या खाली काय का माहीत होईल. हे उघडू नका उघडू नका, पण उघडावंच लागेल एक दिवस. महाराज म्हणतात बटकीचे रडतील. बटकीचं कोणाला म्हणते. आपल्याकडे पूर्वीच्या काळात बाहेरच्या बाया क्वालिटी फिलाटी ठेवल्या ती बटकीची पोरं आहेत असं म्हणायचे. मग आपल्याला देवाचे पोरं व्हायचे का बटकीचे. बोला कसं ठरवायचं आपलं आपलं. आपण देवाचे लेकरं आहोत आणि देवाचंच व्हायचं आपल्याला. असं जर आपण ठरवलं तर निश्चित आपल्याला ते फल प्राप्त झाल्याशिवाय. कारण देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी. कारण देह हे फार मोठं प्रतिबंध आहे. देह अहंकार हा सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे. आणि हा गेल्याशिवाय मग देहाचं अंजन मंजन करणं, त्याचे फोटो काढणं, रस्त्यावर उभे करणं, टाटा करणं, लोकाला आशीर्वाद. अरे काय भोसडीच्या सांगतोस तू. कशाला हा वर हात करतोस रे. हाय काय तो लोकांची मालमत्ता गोळा करून गब्बर झाला असेल वर हात करतो. कारण तुमचा हा अज्ञानपणा आहे महाराज. आणि कोणाची हिंमत असन, यूट्यूबर सांगतोय, हिंमत असन तर त्यांनी ग्रंथ घेऊन बसावा आणि सिद्ध करून द्यावा. त्याच्या सेवेला राहिलेलं आयुष्य माझं पुन्हा कीर्तन करणार नाही. महाराज तुम्ही सावध व्हा आणि ग्रंथ वाचा. ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण, जे करायचं ते करा. असं आग्रह नाही, हेच करा. जे तुम्हाला आवडन ते करा. पण सगळं गाव 8 दिवस बसलंच पाहिजे. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. आता देहाचा विसर पाडायचं म्हणजे आपल्याला देह मिथ्या ठरावा लागन. आणि मिथ्या ठरायचं म्हणलं की पुन्हा वेदांत सांगावंच लागन, आहे का नाही. त्याशिवाय मिथ्या ठरण का आता. म्हणजे पंचमहाभूताचं शरीर, याला 3 देह, पंचकोश, हे सगळं विस्तारपूर्वक सांगावं लागन. मग त्याचा बात करावं लागन. पण एवढं ध्यानात धरा की पुढच्या वर्षी आम्ही सगळेजण ज्ञानेश्वरी पारायणाला, जे तुमचं पारायण ठरण त्याला आम्ही सगळेजण भरभरून बसू. असं एकदा वर हात करून सांगा बरं. खरा एवढेच, बाकीचे बाहेरगावचे घे. गडी माणसाकडे ध्यान आहे मा जास्त. महिला मंडळी बिचाऱ्या कामं करतात. कारण सगळ्यांनी कंपल्सरी बसलं पाहिजे. 10-5 रुपये कमी जास्त का व्हायना, पण पारायणाला बसलं पाहिजे महाराज. आणि जर असं आपल्याला शुद्ध पुण्य प्राप्त झालं तर हळूहळू आपल्या चित्तातला पापरूपी मळ कमी होऊन आपलं चित्त शुद्ध होईल. आणि चित्त शुद्ध झाल्याशिवाय देव येत नाही. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊन गोपाळ राहे ते. मग गोपाळ राहा म्हणतात वाची न कोणी त्याशी जनी लोटांगणी. पण ते
देवच नामदेव महाराजाच्या अभंगात काय सांगतात ज्ञानेश्वरीचं महत्व महाराजांनी आठवण करून दिली म्हणून 2 ओव्या सांगतो. देव म्हणे ज्ञानेश्वरा अवतरोनी माझी चरा चरा, हेळीला पातकाचा थारा तुझे नि कवित्व, तुझे कवित्व माझ्या गोष्टी, जो परिशील ये सृष्टी तो येईल वैकुंठी विष्णुपदी. वाचल्याने नुसतं वाचन केलं तरी वैकुंठापर्यंत जाता येतं असं देव स्वतः नामदेव महाराजाच्या अभंगामध्ये म्हणतात. मग आता त्याचं भजन करू. विठोबार कुमाये जय गोपाल कुमार, जय विठोबार कुमाये, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, विठोबार कुमार, गोपाल 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 कुमार, जय गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्म एक नाम महाराज की जय, सद्गुरुदेव महाराज की जय. गोपाल कुमार, गोपाल कारण तरीच हा जीव सुख पावेल माझा. जीवाचं जीव पण जर घालायचं असन तर देहाचा विसर पडल्याशिवाय होणार नाही. म्हणून साधकांनी जास्त देहाचं अंजन मंजन करण्याच्या नादी लागू नाही. युक्ताहार विहार जो या देहावरी उदास आयशिया परी उकिता बिराडी बैसला जायचा. कारण आणि पुढं माऊली म्हणतात जया देहांतू प्रतिपदी आत्मघात भुंजता हुसंत काहीची नव्हे. कारण हा देहाच्या संबंधाने आपण एकदा त्याच्यात गुंतलं की बाहेर निघत नाही महाराज. आणि तरीच हा जीव सुख माझे पावे ना माझा. बर्वे केशव राजा कळू आले आणि असं सगळं मागणं मागितलं आणि त्याची पूर्ती झाल्यावर तुकाराम महाराजांनी दंड ठोकला आणि अभंगाच्या शेवटात तुका म्हणे वर पंगा देवा, तुका म्हणे नको 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 वर पंगा देवा, तुका
वरपंग देवा. बहिरंग सेवा नाही करीत मी आता. धोतर घातलं, माळ घातली, गंध लावला, वरपंग नको. ही माझी सेवा भाव शुद्ध. आणि शुद्ध भाव झाला एकदा की दुरी नाही देव त्याला. अशी भगवंताकडे मागणी करून भगवंताची सेवा करण्यामध्ये महाराज तयार झालेले आहेत किंवा त्यांना ते प्राप्त झालेलं आहे. तसेच या ठिकाणी सर्व टाळकरी मंडळी, गुणीजन मंडळी, गायक मंडळी, मृदंगाचार्य हे नुकतेच रोपटे लावलेत महाराज आणि एकदम टवटवीत आहेत. फक्त यांच्यावर कुठला आसक्तीचा रोग येऊ नये. कोणता रोग येऊ नये यांच्यावर? फक्त आसक्तीचा रोग येऊ नये. बाकीचे काही रोग येत नाहीत, पण आसक्तीचा रोग आला का की मग ते खराब होतं झाड. पण आसक्तीचा रोग नाही आला ना तर महाराज हे देश घडवणारी निघते. काय घडते? देश घडवते महाराज. स्वामी विवेकानंदांनी एकट्याने अख्खं जग जिंकलं महाराज. त्यांचे संग किती जण होते? कुणी एकटे होते तरी जिंकलं. कशाच्या बळावर? त्यागाच्या बळावर आणि बुद्धीच्या बळावर महाराज. मग हे का नाही जिंकू शकत? जिंकू शकतात महाराज, पण फक्त त्यांना आसक्तीचा रोग पडू नये एवढीच भगवंताच्या चरणी. तसेच आमची सिस्टीमवाले, चोपदार मंडळी, श्रोते मंडळी, आता काय मला नाव माहीत नाही तर माझं कोणाला नाव माहीत नाही. जाऊन ते नाव आता महाराजांनी सांगितलंच आहे, जवळ आता नावरूप म्हणून राऊत बाबांनी नाव टाकायचंच बंद करून टाकलं महाराज. अभंगाचं चिंतन केलं आणि पुन्हा बंद करून टाकलं. अरे सगळंच खोटं आहे ना, सगळंच खोटं आहे. तर त्याची जाहिरात कशासाठी करूच नका. फक्त परमार्थ करा, शुद्ध भावनेने करा, देवाला शरण होऊन करा. देव आपला दास झाल्याशिवाय राहणार नाही. तो वाट पाहतो आपल्या सेवेची, म्हणून त्याच्याकडं अनन्य भावाने आपण शरण जावा अशी सगळ्याच्या चरणी विनंती करतो. नतमस्तक होतो. या लागी आता स्तुती सांडवणी निवांता, चरणी ठेवीचे माथा, हेची भले झालेली सेवा भगवंताच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी, तुम्हा सज्जन श्रोत्याच्या चरणी समर्पण करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली